अमृताला सावलीने मुद्दाम ढकललं. तेच तर म्हणतोय ना राजूभाऊ, खोटं कशाला सांगू? बघितलं ना मी. माझ्याकडे बघून बोल. खरं सांगतोय मी. शक्य नाहीये. सावली स्वतःचा जीव देईल, कोणाचाही जीव घेणार नाही, कळलं काय? अच्छा, म्हणजे ज्या माणसाने घटनास्थळी तिथे सगळं बघितलं त्यावरही तुझा विश्वास नाहीये. कारण सावली सांगत होती की अमृताला या भ्रमातनं बाहेर काढायला पाहिजे. तिला खरंच काळजी वाटते. नाटक करते ती. तिनेच केलेलं हे पाप आहे ना. मग त्या पापावर आता पडदा नको का टाकायला? स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतः केलेली चूक लपवण्यासाठी करते ती हे सगळं. काय दादा, म्हणजे मी एक गोष्ट सांगते, पटते का बघा. लॉजिकल आहे बरं का. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला तर सावलीला कुठेतरी खर्चटलं का हो? नाही ना. उलट तीच अमृताला हॉस्पिटलला घेऊन गेली. का माहितीये? स्वतःची चूक लपवायची म्हणून, कुणाला संशय येऊ द्यायचा नाही म्हणून. आणि स्वतःची चूक लपवायची ना म्हणून आता अमृताला वेड्या ठरवायला निघाली. असली आहे ती. राजकुमार, चित्र अगदी स्पष्ट आहे रे. आई बाबा होणार होतात ना तुम्ही. एवढं मोठं भाग्य लाभणार होतं तुम्हाला, पण नाही. तिच्या डोळ्यात खुपलं हे सगळं. कारण आता तिच्या नशिबात ते संतती सुख नाही ना. म्हणून या जळफळाटामुळे तिने अमृतासोबत हे सगळं केलंय. ते असं खोटं बोलणार नाही माझ्या बरोबर. आता खरं खोटं काय विचारून होतो तिला. थांब 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 राजकुमार, थांब. हे असं तडकाफडकी जाऊन तिला जाब विचारून काही होणार नाहीये. अरे तू या दादांवर विश्वास ठेवलास रे, तुझे परिचित आहेत म्हणून. बाकीचे ठेवतील असं वाटतंय तुला? कोण विश्वास ठेवेल यांच्यावर? आणि तिचा स्वभाव आहे तो सगळ्यांसमोर नेहमीच ते रडगाणं गायचं आणि सगळ्यांना बरोबर आपल्या बाजूने करून घ्यायचं. आता इथेच करेल. कसं येणार हे सत्य बाहेर? आता जर हे सत्य बाहेर आणायचं असेल ना तर एकच उपाय. सावलीकडून तिच्या स्वतःच्या तोंडून आपण हा कबुली जबाब बदलून घ्यायचा. ती का कबूल करेल? हा का करेल? कारण ती गुन्हेगार आहे. मला सांग, सावलीशी जेव्हा तू अमृताबद्दल बोललास तेव्हा ती काय म्हणाली? मी तिला काही कमिट केलं नाहीये. मी सांगते तसं तसं कर. आपण तिच्याकडनं तो कबुली जबाब कसा पोपटासारखा वदवून घेऊ बघ. तू सावलीला फोन लाव आता. ते समोर मंदिर दिसतंय ना, ते बघ, ते तिथे बोलवून घे तिला. तू असं दाखव की तू पूर्णपणे तिच्या बाजूने आहेस. तू तिचं म्हणणं समजून घेतोयस असं दाखव. मग बघ कशी पटापटा बोलते ते. दिन्या, यातलं एक अक्षर जरी खोटं निघालं ना, तुला असा पांगळा करीन की रिक्षा काय हातगाडी पण चालवता येणार नाही. सावली, मला जरा राम मंदिराच्या इकडे भेटायला आहे. लवकर. राजकुमार सर, हां, काय ग, यायला वेळ लागला? रिक्षा मिळतच नव्हती मला. पण काय झालं, तुम्ही मला इथे अचानक बोलवलं. घरी पण बोलू शकलो असतो ना. नाही, खूप रिस्की होतं. आई आणि अमृताच्या समोर बोलणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून म्हटलं इथे कोणाला संशय पण येणार नाही. बरोबर आहे तुमचं. घरात जे काय चालू आहे ते बघून माझं डोकंच काम करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे राजकुमार सर, आता मी घरून निघाले तेव्हा आपल्या घरात एक मालिशवाली बाई आली होती. मालिशवाली बाई कशासाठी? त्या बाहुलीसाठी.
वहिनींनी बोलावलं होतं. वहिनी त्या भाऊलीला जिवंत बाळ समजायला लागले आहेत. तुम्हाला सांगू, परवा मी ती बाहुली बदलून दुसरी बाहुली ठेवली त्यांच्यासमोर. ते त्यांना लगेच कळलं की ती बाहुली नाहीये. राजकुमार सर, मला ना भीती वाटते. वहिनींचं आणि त्या बाहुलीचं नातं इतकं घट्ट झालंय ना, काहीच कळत नाही आता. सावली, मला सगळं कळतंय ग, पण मी काय करावं हे मात्र मला कळत नाही. मला माहिती आहे, पण तुम्ही समजून घ्या. आज बहिणींनी मालिशवाला बाईला बोलवलं. उद्या बारसं करायला लावतील, परवा जावळ काढायला लावतील. काय करणार आहोत आपण? हे सगळं असंच सुरू राहिलं ना तर बहिणी कधीच नाही सावरू शकणार. मला ना तिची अवस्था बघवत नाही. खूप प्रयत्न करतोय तिला या सगळ्यातनं बाहेर काढायला. कुणाकडे जाऊ, कुठल्या डॉक्टरला दाखवू, काय करू, हेच मला कळत नाही. तुझं आणि विठ्ठलाचं नातं खूप छान आहे. त्यालाच विचार काय करू. तू सांगशील ते उपास तापास, कुठे देवाला जायचे, कुठले नवस बोलायचे ना, सगळे बोलायला तयार आहे. तू फक्त मला सांग. वहिनींना या खोट्या विश्वातून बाहेर काढावं लागेल. असं बोलणं सोपं आहे, तसं करणं खूप कठीण आहे. मला माहिती इतकं सोपं नाहीये, पण करावं तर लागेल ना. जर हे लवकरात लवकर नाही केलं ना तर वहिनी नाही सावरू शकणार. तुला जमेल करायला हे सगळं? मी बघते मला काय करता येतं ते. पण वहिनीला मी या सगळ्यातून बाहेर काढूनच राहील. हे बघ, माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काय करशील ते अमृताच्या भल्यासाठी असेल, कारण मी बघितले ना तिची काळजी घेताना तुला. तिच्या आनंदासाठी तू काहीही करशील. मला एवढंच वाटतं तिने यात बाहेर पडायला हवं. लहान आहेस तरी विचारतो, पडेल ना ग ती बाहेर सगळ्यात ना? प्रयत्न करेन मी, पण हे सगळं तिलोत्तमा मॅडमला नाही आवडणार. त्यांची जबाबदारी तुम्ही घ्याल का प्लीज? आईचा राग रोष मी सहन करीन. मी जे काही तुझ्याशी पूर्वी वागलो त्याबद्दल माफ कर. यापुढे तसा वागणार नाही. फक्त माझ्या अमृताला या सगळ्यातनं बाहेर कर. आज जोडतो तुझ्यासमोर. काळजी करू नका, मी वहिनींना या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढेन. येते मी. हा.